सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 8 फेब्रुवारी 2026 रविवार दिवशी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आलेला आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजेच गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपण साजरा करत असतो. 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणामधील शेगावामध्ये श्री गजानन महाराज पहिल्यांदा दिगंबर अवस्थेत प्रकट झाले होते. ते कुठून आले, त्यांचा जन्म कसा झाला, आजपर्यंत तरी कुणालाच कळले नाही. श्री दत्तरूपी श्री गजानन महाराज एक महान संत होते. ते दीन दुबळ्यांची मदत करणारे, प्रत्येक हाकेला धावून जाणारे होते. मोठमोठे चमत्कार लीला त्यांनी केल्या. लीला विग्रही श्री संत गजानन महाराज होते आणि आहे. संपूर्ण जगातून लोक शेगावात जाऊन महाराजांचे दर्शन घेतात आणि महाराजही प्रत्येक व्यक्तीच्या भक्तीला हाकेला नक्कीच धावून जाता, आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. तर महाराजांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विजय ग्रंथ एक का होईना पारायण. उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रत्येकाने विजय ग्रंथाचं एक का होईना पारायण जरूर करा. 1 ते 21 अध्याय जसं आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो तशाच पद्धतीने सुंदर सेवा आहे. विजय ग्रंथ पारायण जरूर करा. प्रथम गजानन महाराज खामगाव तालुक्यातील शेगावामध्ये माघ वद्य सप्तमीला पहिल्यांदा प्रकट झाले. शेगावात पातुरकर नावाच्या व्यक्तीच्या घरी त्यांच्या मुलाची ऋतुशांती होती. त्यांच्या घरात जेवणाच्या मोठमोठ्या पंक्ती उठत होत्या आणि उष्ट्या पत्रावळ्या उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची जेवणाची वेळ होती. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले. उष्ट्या पत्रावळीतील अन्न ते ग्रहण करत होते, खात होते आणि ते सर्व पाहिले. बंकटलाल आणि अग्रवालांनी आणि दामोदर कुलकर्णी यांनी हे सर्व पाहिले. त्यांना पहिल्यांदा वाटले की हा कुणी विक्षिप्त असेल, पण त्यांनी जेव्हा त्यास पातुरकरांकडून पंचपक्वान्नाचे ताट भरून आणून दिले तेव्हा महाराजांनी ते सर्व पक्वान्न एकत्र करून खाल्ले व जनावरं ज्यातून पाणी पीत होते त्यातून ते पाणी पिऊ लागले. दामोदरांनी त्यांना अडवले. त्यावर गजानन महाराज त्यांना म्हणाले, कुठे हे गढूळ पाणी दिसत आहे? स्वच्छ निर्तळ पाणी दिसत आहे मला तर. आणि हाच तर मोठा खरा चमत्कार पहिल्यांदा त्यांनी सर्वांना दाखवला होता. अस्वच्छ पाणी त्यांनी इतकं स्वच्छ करून, म्हणजे जे पाणी जनावरं पीत होते त्यातूनच पाणी ते स्वतः पिऊ लागले. कधीच ते म्हणजे प्राणी असो मनुष्य असो कधीच कसलाच भेदभाव केला नाही त्यांनी. श्री गजानन महाराज म्हणजे काय, संपूर्ण अर्थपूर्ण तुम्हाला मी सांगत आहे. श्री म्हणजे श्रीमंत गरीब असा भेदभाव शेगावी नसे, म्हणूनच श्री गजानन माऊली प्रत्येक भक्ताच्या मनी वसे. ग म्हणजे गहीवरून येते, जेव्हा जातो दर्शन वारीला त्रिवार नमस्कार असे माझ्या श्री गजानन माऊलीला. जा म्हणजे जाणीव होते, श्री क्षेत्र शेगावी जाता श्री गजानन माऊली असती आपल्या पाठीशी सदैव आता. न म्हणजे नमवून मस्तक मागणे हेची असे त्यांच्यापाशी, सतत सेवा घडो माऊली तुझ्या चरणाशी. न म्हणजे नयन ते प्रेमळ असा होतो भास, लीला केल्या अनंत तारी तो अजूनही आपल्या भक्तास. म म्हणजे मम सदैव योग आला समर्थांची करण्या भक्ती, ढोंगी लबाड लोकास दाविली श्रींनी आपली प्रचिती. हा म्हणजे हार तुरे नकोत त्यांना हवी निस्सीम सेवा, भक्तास तारितो अन्न देतो अनंत हस्ते मेवा. रा म्हणजे राहणी साधी सुधी नवथा कुठलाही बडे जाव, घेती परीक्षा भक्तांची ज्याचा असेल त्यांच्यावर भाव. ज म्हणजे जय जयकार माऊलींचा करीती भक्त सारे, सगळ्यांना सुखी ठेव श्री गजानना असती तुझीच सारी लेकरे. बघा, श्री गजानन माऊलींच्या या नावात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे आणि या गजानन माऊलींनी आपल्याला हे 2 शब्द नामस्मरणासाठी दिलेले आहे. ही सेवा सर्वांनी जरूर करायची आहे. नाही जमत ना तुम्हाला पारायणे वगैरे, नाही जमत तुम्हाला जास्त सेवा, पण हे 2 शब्द रोज जरूर जपत जा, नामस्मरणात राहा.
गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, संपूर्ण विश्व सामावलेलं आहे या 2 शब्दांमध्ये. जरूर उद्या सर्वांनी सकाळी लवकर उठा आणि या शब्दांचा मंत्र जरूर जपायचा आहे. माऊलींनी स्वतः हे 2 शब्द आपल्याला दिलेले आहे सेवेसाठी. 1 माळ करा, 11 माळी करा, 21 करा, जास्तीत जास्त करा, पण गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. स्वामी म्हणजेच आपली माय माऊली आहे, कणाकणात आहे. तुम्ही शब्द म्हणजे हाक मारून तर बघा, गणगण गणात बोलून तर बघा. उद्या माऊली कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला जरूर दर्शन देऊन जाईल. कितीही संकट असू द्या तुमच्यावर, तारून नेतील, सर्व संकटातून मार्ग काढून देतील. बघा, खऱ्या मनाने हाक मारली ना गजानन माऊली जरूर जरूर येतात आणि आपली मदत जरूर करतात. तर उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. महिलांनी उंबरठा पूजन करा. नाही तुम्हाला हळदीचं लेपन करायचं, पण हळदी कुंकू वाहून आपण उंबरठ्याची पूजा जरूर करायची आहे. बघा, सकाळी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी 1 दिवा उंबरठ्याजवळ जरूर लावा महिलांनो. संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे. उद्याचा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा आहे. गजानन माऊलींचा प्रकट दिन आहे, जन्मदिवस आहे. म्हणून उद्या सर्वांनी महिलांनो आपल्या मुख्य दाराशी जरूर दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशी माऊलीची सुद्धा साक्षात श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे गजानन माऊली. तर उद्या तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. रविवार आहे. चमचाभर दूध अर्पण करा तुळशीला, चिमूटभर हळद अर्पण करा, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा. 1 तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. तुमच्या घराजवळ जर उंबराचं औदुंबराचं झाड असेल तर तिथं सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. चमचाभर दूध अर्पण करा, तांब्याभर पाणी अर्पण करा. 1 दिवा लावून द्या. तेलाचा लावा, तुपाचा लावा, मातीची पंती जरी लावली ना चालेल. बघा, माऊलींची कृपा होईल आणि सर्व विघ्नांचा नाश होईल आणि गुरु माऊली कायम पाठीशी उभे राहतील. तर 1 गुळाचा खडासुद्धा औदुंबराच्या झाडाजवळ म्हणजेच उंबराच्या झाडाजवळ जरूर ठेवा. एखाद्या कागदावर वगैरे ठेवा. ही उंबराची सेवा उद्या सर्वांनी जरूर करायची आहे. सकाळी करा, संध्याकाळी 5 वाजे 5:30 वाजेपर्यंत केली तरीही चालेल. जास्त रात्र करू नये. संध्याकाळ नंतर कुठल्याच झाडाला हात लावू नये आणि सेवेसाठी तर संध्याकाळच्या आतच सेवा करावी. देवघरात देवांची उद्या पंचोपचार पूजा करायची आहे. गजानन माऊलींचा फोटो असेल, मूर्ती असेल, छान असं गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. गजानन माऊलींचा फोटो असेल, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. छान पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार घाला, तुळशीपत्र अर्पण करा. त्याचबरोबर गणपती बाप्पांना सुद्धा उद्या 21 दुर्वा अर्पण करायचे आहे. गजानन माऊली म्हणजे साक्षात गणपती बाप्पांचंच रूप आहे. बघा, आपण जेव्हा विजय ग्रंथाचं पारायण करतो तर पारायणाची सांगता कधी होते? शेवटच्या दिवशी, जेव्हा आपण गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो, 21 दुर्वा अर्पण करतो आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतो, तेव्हाच आपल्या पारायणाची म्हणजे विजय ग्रंथ पारायणाची सांगता होत असते. उद्यापन अशाच पद्धतीने आपण करतो. म्हणून उद्या गणपती बाप्पांना सुद्धा 21 दुर्वा अर्पण करा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. उद्या देवघरात देवांची छान पूजा झाल्यानंतर देवघरात 1 अखंड दिवा लावून ठेवायचा आहे. जो नित्य नियमाने तेलाचा तुपाचा दिवा लावतात, धुवून घ्या, घसून पुसून घ्या. दुहेरी वाट टाका. तेलाचा असेल तर तुपाचा असेल फुलवाट टाका. त्या दिव्यात एखादा कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाका, चिमूटभर हळद टाका आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आसन द्या दिव्याखाली. असा 1 दिवा प्रत्येक आईने गजानन माऊलींचं नामस्मरण करा आणि आपल्या देवघरात 1 दिवा जरूर लावायचा आहे. विझणार नाही याची काळजी घ्या. विझला पुन्हा लावून द्या. उद्या कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे. कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. शांतता ठेवा. रविवार आहे. बऱ्याच घरांमध्ये मांसाहार होतो. कुणीच उद्या मांसाहार करू नका. गोडाचा नैवेद्य दाखवा देवांना आणि काहीतरी म्हणजे साद्र संकेत आपण मांसाहार न करता वरण भात भाजी पोळी देवांना नैवेद्य दाखवा. त्याचबरोबर गजानन माऊलींना पिठलं भाकरी आणि काहीतरी गोडाचा शिरा असा नैवेद्य महिलांनो सकाळी दाखवा, संध्याकाळी दाखवा.
पण बेसन भाकरी गजानन माऊलींना खूप प्रिय आहे. म्हणून उद्या थोडं का होईना पिठलं बनवा, भाकरी बनवा. मग तुम्ही ज्वारीची भाकरी बनवा, बाजरीची बनवा, तुम्हाला जी हवी ती भाकरी बनवू शकता. पण थोडं का होईना पिठलं भाकरीचा नैवेद्य जरूर उद्या देवघरात दाखवायचा आहे. तुमच्या घराजवळ जर गजानन माऊलींचं मंदिर असेल, स्वामींचं मंदिर असेल, दत्तगुरू महाराजांचं, तिथं तुम्हाला अन्नाचं दान करायचं असेल तर मग तुम्ही पिठलं भाकरी किंवा गोडाचा शिरा, त्यावर एखादं तुळशीचं पान ठेवा, असा नैवेद्य दाखवा आणि तिथं अन्नदान म्हणजे प्रसादाचं वाटप करू शकता. खूप सुंदर अनुभव येतील. काय सांगावं, कोणत्या रूपात येऊन आपला नैवेद्य, आपला प्रसाद गजानन माऊली ग्रहण करून जातील. म्हणून उद्या थोडा का होईना गोडाचा शिरा किंवा पिठलं भाकरी, तुम्हाला अजून काही नैवेद्य द्यायचा असेल, मंदिरात अर्पण करायचा असेल, दानधर्म करायचा असेल तर अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून अन्नदान करायचं आहे. एखाद्या गरीबाचं पोट भरेल ना, उद्या एवढं तरी अन्नदान जरूर करा. त्याचबरोबर कुणाला पाण्याचं दान करता आलं तुम्हाला तर पाण्याचं सुद्धा दान करा. उद्या गाईला सुद्धा ताजी चपाती घ्यायची आहे, तूप लावा, गूळ ठेवा आणि गाईला सुद्धा स्वतःच्या हाताने हा नैवेद्य खाऊ घाला. नाही तुम्ही फक्त पिठलं भाकरी बनवलेली आहे, गाईला ताजं पिठलं, थोडीशी भाकरी, गोडाचा शिरा असा सुद्धा तुम्ही नैवेद्य, माऊलींचं नाव घ्या गजानन माऊलींचं, आणि गोमातेला सुद्धा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. बघा, आणि एखादा कुत्रा मिळाला तुम्हाला तर कुत्र्याला सुद्धा, एखाद्या श्वानास सुद्धा ताजा नैवेद्य, ताजी भाकरी घ्या, तेल लावा किंवा चपाती घ्या, तेल लावा आणि कुत्र्याला सुद्धा नैवेद्य खाऊ घाला. बघा, तुम्हाला उद्या जर विजय ग्रंथाचं पारायण करण्यासाठी पोथी आणायची असेल, उद्याचा दिवस खूप सुंदर आहे. एखादी पोथी तुम्हाला जर नसेलच की तुम्हाला विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि तुमच्याकडं पोथीच नाही तर उद्याचा दिवस खूप सुंदर आहे. उद्या पोथी घेऊन यायचं आहे आणि उद्या विजय ग्रंथाचं पारायण, 1 दिवसाचं पारायण जरूर करा. तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू शकता, 3 दिवसाचं पारायण करू शकतात किंवा 7 दिवसीय अशा पद्धतीने सुद्धा पारायण करू शकता. 1 दिवसाचं पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय, एक मांडी वाचायचे, आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे, दिवा चालूच ठेवायचा आहे. 3 दिवसाचं पारायण करत असाल तुम्ही तर उद्या 7 अध्याय वाचा, परवा 7 आणि तेरवा 7, म्हणजे असे 3 दिवसात 7 21 अध्याय तुमचे पठण होऊन जातील. 3 दिवसाचं पारायण होईल. तुम्ही 7 दिवसांचं पारायण करत असाल तर रोज तुम्हाला 7 दिवस 3 अध्याय वाचायचे आहे. रोज 3 अध्याय वाचले, 7 दिवसात तुमचं महाशिवरात्रीपर्यंत एक पारायण तरी पूर्ण होईल. जेवढी सेवा होईल ना तेवढी करा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते मंत्र जपत राहा. जेवढी सेवा होईल मनापासून करा, पण जरूर करा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच लोकांना श्री गजानन महाराज, श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे, पारायणाचे नियम काय आहे, तर साधे सोपे, आपण जसं श्री स्वामी चरित्र सारामृताचे जसे साधे सोपे नियम पाळतो ना तशाच पद्धतीने हे सुद्धा पारायण करायचं आहे. तसं आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो, जसा अनुभव येतो ना तशाच पद्धतीने माय माऊली सुद्धा आपल्याला प्रचिती जरूर देत असते. जी व्यक्ती पारायण करत आहे त्यांनी मांसाहार, मद्यपान करू नये. वाचनाची वेळ ठरवून घ्यायची आहे आणि पहिल्या दिवशी संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता. नाही गजानन माऊलींचं मंदिर तुमच्या घराजवळ, स्वामींचा मठ आहे, तिथं सुद्धा एक नारळ, खडी साखर अर्पण करा. गजानन माऊलींचं नामस्मरण करा की मी एवढे पारायण करत आहे, कशासाठी करत आहे, तुम्हाला काय इच्छा आहे बोलून घ्या आणि खडी साखर आणि नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि सांगता, ज्या दिवशी तुमच्या पारायणाची सांगता येईल, तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी सुद्धा तुम्हाला मंदिरात जाऊन एक नारळ आणि खडी साखर अर्पण करायचं आहे. तुम्ही काही आणखीन नैवेद्य तुम्ही दानधर्म करणार असाल, एखाद्या गोरगरिबात जेव घातलं, तुम्ही देवळात तुम्हाला नैवेद्य द्यायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पारायणाची सांगता करू शकता. संकल्प तुम्ही मंदिरात करा किंवा घरात पळीभर पाणी उजव्या हातात घ्या, फूल ठेवा, त्यावर थोड्याशा अक्षता ठेवा, बोलून घ्यायचं आहे. तुमचं नाव बोला, गोत्र बोला आणि तुम्ही किती पारायण करत आहात, कशासाठी करत आहात ते बोलून घ्यायचं गजानन माऊलींना.
आणि ते पाणी आपण तांबणात सोडायचं आहे. नंतर तुम्ही ते पाणी एखाद्या झाडास घालायचं. अशा साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करू शकता तुम्ही. तुम्ही 1 पारायण करू शकता, 5 पारायण, 7 पारायण, 11, 21, 51 जास्तीत जास्त जेवढे पारायण करायचे तुम्ही करू शकता. 1 दिवसाला 1 पारायण केलं, 21 दिवसात तुमचे 21 पारायण होतील. 51 दिवसात तुमचे 51, 101 दिवसात म्हणजे रोज जर 1 ते 21 अध्याय वाचले ना तुम्ही, अगदी सुंदर अनुभव येतात. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. किंवा रोज 7 अध्याय वाचत असाल तुम्ही, 3 दिवसात तुमचं 1 पारायण होईल. आता लहान लेकरं आहे, नाही जमत, रोज 3 जरी अध्याय वाचले ना, 7 दिवसात 1 पारायण होईल तुमचं. महिलांनो, दादांनो, जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे. रविवारी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिनी आपण देवपूजा करताना, देवपूजेत जो दिवा प्रज्वलित करणार आहोत, दिवा लावताना हे 2 शब्द जरूर बोलायचे आहे. कितीही मोठा शत्रू असू द्या, गुडघे टेकेल, माफी मागेल तुमची आणि तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. तर गणगण गणात बोते, गणगण गणात बोते हे 2 शब्द बोला आणि मग तुमची इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करायचा आहे. सोन्यासारखे अनुभव यायला लागतील. गजानन माऊली आहे, आपल्या लेकरांच्या सर्व इच्छा न मागता जरूर पूर्ण करत असते. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी एक वस्तू कापरासोबत जाळायची आहे. काय करायचं आहे महिलांनो, छोटासा शेणीचा तुकडा घ्यायचा आहे. तुम्हाला मोठं घर असेल तुमचं तर तुम्ही अख्खी शेणीसुद्धा जाळू शकतात. तर छोटा शेणीचा तुकडा जरी घेतला तरीही चालेल. आणि कापूर थोडा वेळ तुपात भिजवून घ्यायचा आहे. कापूर गाईच्या तुपात थोडा वेळ भिजवून ठेवायचा आहे आणि तो कापूर तुम्हाला त्या गाईच्या शेणीवर जाळायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील. जे काही पितृदोष असतील, घरातली जी नकारात्मकता असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या घरातलं वातावरण इतकं सकारात्मक होईल. घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, उद्या संध्याकाळी गाईच्या शेणीवर कापूर जाळायचा आहे. त्या शेणीवर कापूर जाळताना तुम्ही त्यावर लवंग जाळू शकतात किंवा पिवळी मोहरी टाकू शकतात, त्यावर जाळू शकता. लोबान असेल, गुगल असेल, या वस्तूसुद्धा जाळून छान असा कापूर धूप करायचा आहे. प्रथम देवांना दाखवा, नंतर संपूर्ण घरात, संडास बाथरूम सोडून संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. मुख्य दाराशी ते भांडं थोडा वेळ का होईना ठेवा, पण उद्या संध्याकाळी असा कापूर धूप जरूर करा. नुसता कापूर, तुपात भिजवलेला कापूर जरी गाईच्या शेणीवर जाळला ना तर घरातले पितृदोष तर दूर होतातच, पण वास्तूसुद्धा आपली प्रसन्न होते, दैवी सकारात्मक होते आणि अशा घरात माता लक्ष्मी धावत येते, स्थिर स्वरूपात वास करते. कायमच्या आर्थिक टंचाई असेल, तुमच्या काही अडचणी असतील, कायमच्या संपून जातील आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमची कुलदेवी प्रसन्न राहील, गजानन माऊली आपल्यावर कायम प्रसन्न राहील. म्हणून अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.